थांबा. पुढील 5 मिनिटात स्वामी समर्थांचा असा संदेश ऐकणार आहात जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत का? मग स्वामी समर्थांनी सांगितलेली ही एक गोष्ट नक्की ऐका. स्वामी समर्थांचा या वाक्याने हजारो भक्तांच्या जीवनात बदल घडवला आहे. आज तो संदेश तुमच्यासाठी आहे. कदाचित तुम्ही आज हा व्हिडिओ योगायोगाने उघडला नसेल. स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे एक कारण असू शकते. जर तुम्ही सध्या कोणत्याही संकटातून जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. फक्त 1 मिनिट द्या आणि स्वामी समर्थांचे हे शब्द मनापासून ऐका. कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, ही एक गोष्ट सोडली तर तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू शकतो. ती गोष्ट कोणती? तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती गोष्ट जाणून घेऊया. जर तुम्हाला स्वामी समर्थावरील भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामी समर्थांच्या प्रसिद्ध वाक्याचा खरा अर्थ फक्त संकटातून वाचवणे एवढाच नाही, तर भक्ताच्या मनात धैर्य, विश्वास आणि सकारात्मकता निर्माण करणे हा आहे. या वाक्याचा सखोल अर्थ, जेव्हा माणूस जीवनात अडचणींना सामोरा जातो तेव्हा तो अनेकदा घाबरतो, निराश होतो आणि स्वतःवरील विश्वास गमावतो. अशा वेळी स्वामी समर्थ जणू सांगतात, काळजी करू नकोस, धैर्य सोडू नकोस, तू एकटा नाहीस, माझी कृपा आणि आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक समस्या चमत्काराने लगेच दूर होईल, तर याचा अर्थ असा आहे की संकटांना सामोरे जाण्याची शक्ती, योग्य मार्ग आणि मनशांती मिळेल. भक्तांसाठी विशेष संदेश, भीतीपेक्षा विश्वास मोठा हवा. संकटातून खचून जाऊ नका, प्रामाणिक प्रयत्न करत राहा. मुख्य म्हणजे स्वामींचे स्मरण करा, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहा. तर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर संकटाच्या काळातही मनात आशा आणि धैर्य जिवंत ठेवण्याची शक्ती होय. समजा एखादा शेतकरी बी पेरतो, त्याला लगेच पीक दिसत नाही, पण त्याचा विश्वास नक्की असतो की योग्य वेळी बी रुजेल आणि पीक येईल, म्हणून तो सतत मेहनत करत राहतो. हाच विश्वास त्याला पुढे नेतो. तसेच स्वामी समर्थांच्या शिकवणीतही विश्वासाला खूप महत्व आहे, कारण विश्वास मनातील भीती कमी करतो, विश्वास आत्मविश्वास वाढवतो. विश्वासामुळे माणूस प्रयत्न सोडत नाही. विश्वासामुळे कठीण काळातही मन स्थिर राहते. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की प्रयत्न तुमची, कृपा माझी. म्हणजे भक्ताने कर्म करावे आणि परिणामांची अनावश्यक चिंता न करता श्रद्धा ठेवावी. विश्वास म्हणजे संकट नसणे नव्हे, तर संकटातही खंबीरपणे उभे राहण्याची ताकद. जेव्हा मनात स्वामीवरील विश्वास दृढ असतो तेव्हा अडचणी मोठ्या वाटत नाही, कारण मनात एकच भावना असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर विश्वासामुळे माणसाचे प्रयत्न अधिक मजबूत होतात. प्रयत्न करा. 2 माणसे एकाच ठिकाणी एकाच परिस्थितीत आहेत. एकाला वाटते माझ्याकडून काहीच होणार नाही, तर दुसऱ्याला वाटते स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी प्रयत्न करत राहील. पहिला माणूस लवकर हार मानतो, पण दुसरा माणूस अडचणी आल्या तरी पुन्हा उभा राहतो, कारण त्याच्या मनात विश्वास असतो. तर मित्रांनो, विश्वास हा शब्द खूप मोठा आहे, पण त्याची ताकद खूप मोठी आहे. अनेक वेळा आपल्या जीवनात
अशा परिस्थिती येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, पण मन निराश होते आणि स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागतो. अशा वेळी तुम्ही स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला नवीन उभारी देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे संकटातही. या एका वाक्यात जीवन जगण्याचे मोठे तत्वज्ञान आणि सामर्थ्य दडलेले आहे. स्वामी आपल्याला सांगतात की संकटे येणारच, अडचणी येणारच, पण त्यांना घाबरून थांबू नका. धैर्याने पुढे चला. एक गोष्ट लक्षात घ्या, समुद्रात जहाज सुरक्षित असते ते किनाऱ्यावर, पण जहाज बनवलेले असते ते समुद्रात प्रवास करण्यासाठीच. संकटांना सामोरे जाऊनच मजबूत बनतो माणूस. त्याचप्रमाणे माणूसही असाच मजबूत बनतो. विश्वास म्हणजे परिस्थिती लगेच बदलणे नाही. विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्या मनात निर्माण होणे. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा माणूस पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. अपयश आले तरी तो खचतच नाही. अनेक भक्तांना सांगतात की सर्व काही संपल्यासारखे वाटत होते तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाने त्यांना मानसिक आधार मिळाला. समस्या तात्काळ नाहीशी झाल्या नाहीत, पण समस्यांशी लढण्याची शक्ती म्हणजे ताकद मिळाली. म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी कर्माला महत्त्व देतात. फक्त इच्छा करून काही मिळत नाही. श्रद्धा आणि प्रयत्न यांची जोड आवश्यक आहे. शेतकरी जसा बी पेरतो, पाणी घालतो आणि त्यासाठी संयम ठेवतो, तसाच भक्तही प्रयत्न करत राहतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. आज अनेक लोक चिंता, भीती, नकारात्मक विचारामध्ये अडकलेले आहेत. पण लक्षात ठेवा, चिंता केल्याने समस्या सुटत नाही, उलट मन कमकुवत होते. स्वामींचे नामस्मरण मनाला शांतता देते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. दररोज सकाळी तुम्ही उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. मनातील भीती हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास तुमचा वाढेल. स्वामी समर्थांचा खरा संदेश हा आहे की स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली कर्म करा, कोणाचेही वाईट करू नका आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्याने उभे राहा. कारण ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीच विझत नाही. म्हणून मित्रांनो, आजपासून एक संकल्प करूया. कोणतीही अडचण आली तरी घाबरायचे नाही आणि प्रयत्न सोडायचे नाही आणि स्वामी समर्थावरील विश्वास कायम ठेवायचा. कारण स्वामींचा संदेश आजही प्रत्येक भक्तासाठी तितकाच जिवंत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्की होते आणि स्वामी समर्थांचे शब्द आजही तितकेच खरे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतर स्वामी भक्तापर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा. आणि हा संदेश पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. कारण काही संदेश हे फक्त ऐकण्यासाठी नसतात, तर जीवनात उतरवण्यासाठी असतात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला विसरू नका आणि नक्की या स्वामी पूजन यूट्यूब चॅनेलवरती. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.